मॅचला होईल सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. महत्त्वपूर्ण मॅच, चौथ्या क्रमांकाची मॅच आपण पाहतोय. पाटील वॉरियर्स विरोधामध्ये तळेवाडी योद्धाच. तळेवाडी योद्धा संघाने टॉस विन केलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. तर पाटील वॉरियर्स टीम प्रथमतः फलंदाजी करताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी दाखल झाली आहे. रमेश ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला राहुल. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समर्थ. षटक क्रमांक पहिला. समर्थपणे गोलंदाजी समर्थला करावं लागेल, यात मात्र शंका नाही आहे. पहिला चेंडू सन्मानजनक आणि पहिला चेंडू सुरेख आलाय. फॉलो थ्रू मध्ये अडवतायत. डॉट चेंडू आहे. अरे बाटणे आक्रमण झालंय. हवाई सफर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराने संघाचं खातं उघडलंय. इथे देखील आक्रमण होतंय समोरच्या दिशेने आणि लागोपाठचा दुसराही चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. शिवछत्रपतींचा छावा. मिळाला 6 धावा. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 12 धावा आहेत. 12 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. कोण कोणाचे 12 वाजवणार ह्या मॅच मध्ये, याकडे सर्वांचं लक्ष आहे. 12 जानेवारी मासाहेब जिजाऊंची जयंती आपल्याला आठवेल. 12 म्हटलं की राष्ट्रीय युवक दिवस. आज मात्र 8 मार्च आहे. राष्ट्रीय महिला दिवस नक्कीच पाहायला मिळतो. 1-2 आणि इथे झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. विकेट. अफलातून झेल. एकाकडून चुकलं तर दुसऱ्यांनी सावरायचं असतं, अशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. आणि एक जबरदस्त झेल टिपलाय. 12 धावसंख्येवरती पहिली विकेट आहे. सूरजकडून झेल सुटला होता आणि अक्षयनी तो झेल टिपलाय. ही एकी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि वडकी प्रीमियर लीगमुळे अनेक खेळाडू, अनेक तरुण एकत्रित झाले. ही खासियत या स्पर्धेची पाहायला मिळेल. अमित मोडक दाखल होत आहेत चेंडू उंच हवेमध्ये आणि इथे देखील झेल सुटलाय. जीवनदान. तेरा धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. अमित मोडक यांना जीवनदान किती घातक ठरणार येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं आहे. संधी मात्र समर्थच्या माध्यमातून आली गेली होती. इथे डिक्लेरेशन झोनचे शेकार चेंडू ठरतोय. 1 धाव येईल. एका धावेबरोबर धावफलकावरती 14 धावा. 14चा इतिहास आपण जाणून घेतलाय. व्हॅलेंटाईन डे आपल्याला आठवतो, परंतु 14 तारखेला झालेला पुलवामा हल्ला आपल्याला आठवत नाही. खरं तर भारताची शोकांतिका आहे. तर 14 फेब्रुवारीला मात्र अगदी आपण पाहूया पहिली षटक संपलाय. 14 धावा आहेत. 14 फेब्रुवारी 2025 रोजी ज्या राजाने या मातीसाठी स्वतःचे प्राण सोडले, त्या राजांचा छावा चित्रपट प्रदर्शित देखील झालेला पाहायला मिळेल. आणि आज वडकी गावामध्ये हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे, यात मात्र शंका नाही आहे. इथे आक्रमण. अमित लांब जीवनदान मिळालं आणि त्याच पाठोपाठ अमित मोडक सेट ऑन दी फायर. वन ऑफ दी बाहुबली. छत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. षटकार. धावफलकावरती 20. अमित यांना जीवदान मिळालं आणि त्यानंतर आक्रमणाला सुरुवात देखील करतायत. इथे देखील अडबाटने चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत. इथे देखील खिलाडी के वस्तक पे दस्तक. हे रास्ते हे चारके. षटकारा पाठोपाठ आलाय चौकार. 4 रन. चौकाराच्या मदतीने 24. जीवनदान किती घातक ठरणार. आम्ही सातत्याने सांगत असतो, एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये जीवनदान द्या, आयुष्यभरून विसरणार नाही. परंतु क्रिकेटच्या मैदानावरती जर तुम्ही एखाद्या खेळाडूला जीवनदान देत असतील ना, तर त्याचं उत्तर एकच, बदला. तो बदला अमित मोडक मैदानाच्या आतमध्ये घेत आहेत. 1 धाव आली आहे. धावफलकावरती 25 धावा आहेत. सूरजवरती आक्रमण पहिल्या 2 चेंडूवरती झालं, परंतु सूरज देखील कमबॅक करतायत आणि ते देखील दाखवून देतात मी काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. चांगली गोलंदाजी, कमबॅक करणारे चेंडू येत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. इथे देखील बॅटने नो बॉलचा इशारा तर आहे. क्षेत्ररक्षक येथील सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी पलायन झालंय. फेकी थोडीशी उशिरा. 2 धावा आहेत.
2+1 3 धावा येतील. 28 धावा. इथे देखील बॅकफूट वरती सरकलेत. कर पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना सिंगल तर आली आहे. एका धावेच्या मदतीने 29 धावा. एका गाडीच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं षटक अजूनही मार्गस्थ आहे. 2 चेंडू बाकी आहेत. अमित मोडक ऑन स्ट्राईक. डावकर हाताचे घनघाती फलंदाज बनून वडकी प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूची ख्याती आहे. इथे देखील परफेक्ट मिळेल ऑफ द बॅट. उंची आहे, लांबी मिळणार का? आणि इथे लांबी देखील मिळाली आहे. शेणाची कपडे, भंडाऱ्याचा नाद, वारे फकड्या, टाक उचल की टाक, टाक उचल की टाक. षटकार. धावफलकावरती नजर टाकूया. 35 धावा आहेत. इथे देखील समोरच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर, लागोपाठचा दुसरा षटकार. अमित मोडक यांना जीवदान देणं किती घातक ठरतं या मॅच मध्ये आपण पाहू शकतो. अकराळ विकराळ भूमिकेला ते सुरुवात करतायत. 2 षटकं संपली. 41 धावा एका गाडीच्या मोबदल्यात. उर्वरित 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे देखील आडोबाटे चेंडू घडून काढला. क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठमोर एक सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 42 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील आक्रमण क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा जीवनदान. झेल सुटलाय. चुका चुका वारंवार चुका. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास. 3 धावा येतील वारेच्या वेगात. धावफलक 3च्या मदतीने 45. चुका टाळाव्याच लागतील यात मात्र शंका नाही आहे. हा चेंडू बॅटची हलकीची एज होती परंतु यष्टेच्या मागे चूक होताना पाहायला मिळेल. झेल सुटलाय. इथे जीवनदान राहुलला देखील आहे. डेड बॉल. इथे आक्रमण समोर दिशेने होत आहे. कावकर्ण क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक एक वेगवान सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 46 धावा आहेत एका गाडीच्या मोबदल्यात. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. इथे देखील समोरच्या दिशेने हवाई फायर. क्षेत्ररक्षक झालाय दर्शक. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 52 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. पाटील बाळा वॉरियर्स अर्धशतक पूर्ण करतोय. इथे देखील आडोपाटने दिशा दिली. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठमध्ये सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? 2 धावेसाठी प्रयत्न आहे आणि इथे चेंडू मात्र सीमारेषेला गवसणी घालतोय. एरा असते हे 4 के. सुमित गायकवाड सर कॉम्बॉक्स मध्ये संपर्क करा. छप्पन्न धावा आहेत. अब तक 56. तिसरं षटक मार्गस्थ आहे. हा चेंडू देखील सर्वजनक घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडू पर्यंत. एक सिंगल. 0वरती मात्र संधी होती अमित मोडक यांना बाद करण्यासाठी परंतु आता जर पाहिलं तर 10 चेंडू खेळलेत. 38 धावेंची वैयक्तिक खेळ आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 1/57. क्रिकेटच्या मैदानावरती जीवनदान देणं घातक असतं. आधी ते घातक ठरतायत. अमित मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक गोलंदाजीच्या माध्यमातून अनिकेत. पहिला चेंडू बाटने स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतील. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मी आहे स्वराज्याचा नारा, मी आहे बादळ वारा. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 61 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले एका गाडीच्या मोबदल्यात. हा चेंडू अगदी आपण पाहूया. डावेस्टीच्या दूरवरती व्हाईट बॉलचा इशारा. 62 धावा आहेत. इथे देखील बॅक टू बॅक 2 चेंडू वाईड आलेत. अवांतर आलेत.
शरीरभेदक मारा करण्याचा प्रयत्न आहे, परंतु अशा प्रकारचे चेंडू जर तुम्ही टाकत असतील तर व्हाईट बॉलचा देखील सामना करावाच लागेल. लागोपाठचा तिसरा आहे, परंतु इथे नो बॉलचा इशारा आहे. अवांतर धावांचा पाऊस आहे. अडबाटने चेंडू खेळला आहे. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोनची शिकार चेंडू ठरेल. एक धाव येते. धावफलकावरती 65 धावा आहेत. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये एक चांगली पार्टनरशिप नक्कीच दोनही फलंदाजांची पाहायला मिळते. शरीरभेदक मारा, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, डॉट चेंडू आलाय. 53 धावसंख्येची पाठलाग दोनही फलंदाजांची पार्टनरशिप दोनही फलंदाजांची पाहायला मिळेल. इथे लागोपाठचे 2 चेंडू डॉट आहेत. कमबॅक मात्र अनिकेत या षटकामध्ये करतायत. वारंवार बीट केलं जाते अमित मोडक यांना. 15 चेंडू 43 धावांची खेळी आहे. इथे अर्धशतक पूर्ण करणार का प्रश्नचिन्ह आहे. 2 चेंडू बाकी आहेत. इथे आक्रमण समोरच्या दिशेने हवाई थडाका इस्को लगा डाला तो लाईव्ह झिंगाला षटकार. धावफलकावरती 71 एका गाड्याच्या मोबदल्यात. तर वैयक्तिक 49 धावसंख्येवरती अमित खेळत आहेत. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयास. चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या अगदी नजदीक होते आणि तिथे झेल टिपला आहे. दुसराही धक्का. 49 धाव बनवत अमित यांना परतावं लागले. अर्धशतकापासून थोडेसे दूर राहिलेत. 71 बनवल्यात. विजयासाठी 72 धावांचं टार्गेट. यानंतरच्या मॅचचा टॉस लगेचच आपण संपन्न करतोय. दत्तनगर चॅम्पियन आणि बाजारीमाळा वॉरियर्स. दत्तनगर वॉरियर्स आणि बाजारीमाळा वॉरियर्स यानंतरची मॅच टॉस आपण करतोय. आणि सुमित यांच्याकडून प्रथमेशसाठी जे 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं ते ऑनलाईन ट्रान्सफर झाले. हनुमंत देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक यानंतरच्या मॅचची आपण करतोय. बाजारीबाळा वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये दत्तनगर वॉरियर्स ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बोथ कॅप्टन उपस्थित आहेत. हनुमंत देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी संपन्न करतोय. बाजारीमाळा वॉरियर्स संघाने टॉस विन केलाय. प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. तर दत्तनगर चॅम्पियन प्रथमतः क्षेत्ररक्षण करेल. अमित मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट निर्धावी त्यांना पाहायला मिळेल. बॅटने यश चेंडू घेऊन काढताय. क्षेत्ररक्षक धावतील. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास. 2 धावा येतील. या 2 धावसंख्येच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. स्विस बँकेचं खातं इथं उघडलं जाईल. 2 धावा आल्यात. हा चेंडू सुरेख. हा चेंडू अफलातून. अमित मोडक अफलातून गोलंदाजीचा नजराना देखील करतायत. फलंदाजामध्ये आपली नक्कीच हुकूमत गाजवली आहे. इथे सीमारेषेच्या लगत झेल टिपलाय आणि यशला परतवण्यामध्ये यश. पहिली विकेट. न्यू बॅटर प्रणव. हा चेंडू इथे अगदी आपण पाहूया. सुरेख लाजवाब डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळेल. हा चेंडू देखील इथे सुरेख येतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं. 1 बाद 2 धावा धावफलकावरती आहेत. 18 चेंडू 70 अजूनही बनवायचे आहेत. तोडाफोडा आणि राज्य करा हे तत्व अवलंबावंच लागेल. मॅच महत्त्वपूर्ण असलेली पाहायला मिळेल दोनही टीमसाठी.
आणि बॅटने चेंडू घेऊन काढला. क्षेत्ररक्षक धावता. चेंडूच्या पाठमोर एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. 2 धावा आहेत. 4 धावा संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 68 अजूनही बनवायचे आहेत. 17 चेंडू 68. इथे देखील आता बॅटने आक्रमण तर आहे. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येथील चेंडूच्या खाली टिपला जाईल झेल आणि फलंदाज होतोय बाद. दुसराही धक्का. अडचणींचा सामना नक्कीच संघ करतोय तळेवाडी योद्धाच. अनिकेत गायकवाड न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. अनिकेत लागोपाठचे 3 षटकार खेळत असतील तर निखिल गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. षटपीस स्वरूपात चेंडू बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. सिंगल. 1च्या मदतीने 5 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील समोर दिशेने चेंडू खेळलाय. एक सिंगल. 6 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचला. शांत प्रकारचं वातावरण आहे परंतु मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तुम्ही करत असतील तर इथे आक्रमण होणं गरजेचं आहे. ते आक्रमण होणार का? पुन्हा एकदा डॉट चेंडू आहे. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. 5 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. इथे वाईट बॉल. 7 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. अवांतरची घोषणा पंचांच्या माध्यमातून होतीये. 7 रन लॉस ऑफ 2 विकेट. हा देखील चेंडू डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 7 धावा आहेत. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही 65 बनवायचे आहेत. षटक क्रमांक 3 सुरेश. पहिला चेंडू समोरच्या दिशेने. आक्रमकता फार मोठी आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. बरेचसे उशीर का होईना एक षटकार आलाय. धावफलकावरती षटकाराच्या मदतीने वाढ होतीये. 13 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे मात्र अगदी आपण पाहूया पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. उंची तर आहे. लांबी तिथे कमी पडली आहे. क्षेत्ररक्षण आपल्यातून झेल सुटला आहे परंतु 2 धावा आहेत. एकच धाव. जीवनदान पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने मोठा फटका तर आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल टिपला आहे आणि इथे फलंदाज होईल बाद. विकेट. अनिकेतला परतवण्यामध्ये यश. चौदा धावा 2-3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3ऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. न्यू बॅटर समर्थ गायकवाड. समर्थ भाटे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इथे समोर दिशेने आक्रमण. क्षेत्ररक्षक धावत आहेत. सिंगल तर आली आहे. अब नहीं चलेगा इक्का दुक्का. लगाना पडेगा चौका और छक्का. धावफलकावरती 15. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला आहे. फलंदाज होईल बाद परंतु नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नो प्लस 1 आली आहे. इथे देखील समोरच्या दिशेने झेल मात्र इथे सुटला आहे. जीवनदान. तोपर्यंत 2 धावा आहेत. एका धावेचं महत्त्व आहे कारण शेवटच्या क्षणामध्ये रनरेटचा विचार देखील आपल्याला करावा लागेल आणि त्या धावेंसाठी प्रयत्न केला जातोय. हा चेंडू इथे शरीर भेदक. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. चेंडू डॉट.
2 षटकं संपतायत 19 धावा आहेत. आउट टाकन कोण आलं बघ. आदित्य गोलंदाजीच्या माध्यमातून हा चेंडू शरीर भेदक बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. शांत प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय. अशांत करणारी फटकेबाजी करावीच लागेल. शेवटचा षटक. इथे मात्र आक्रमण परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट, बिग सिक्सर. बॅटने चेंडू खेळलाय. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता आणि इथे धावची स्वरूपात फलंदाज होईल बाद. नॉट आउट, नॉट आउट आहे. रनआउट करत असताना बेल्स पडणं गरजेचं आहे. आक्रमण समोरच्या दिशेने, हवाई तडाखा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. प्रणवच्या बॅट मधून षटकार आलाय. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज चेंडू अडवत आहेत. एकदा वाली आहे. औपचारिकता पाहायला मिळेल. घोरपडीची पकड पाटील वॉरियर्स संघाने नक्कीच या सामन्यावरती मिळवली आहे. इथे शेवटच्या चेंडूवरती विकेट आली आहे आणि 3 तार त्रिफळा. फलंदाज होईल बाद. विकेट. अमित मोडक ठरले त्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. दत्तनगर वॉरियर्स टीम चला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा.